काय ना वरप्पा वरप्पा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा हा जो व्लॉग आहे, हा व्लॉग खूप स्पेशल व्लॉग आहे. स्पेशल म्हटलं तर जे आमची दिनचर्याच आहे असं म्हणा. आज आम्ही निघालो आहे डॉक्टरकडे. आज मनीषाची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि त्या हिशोबाने आजचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे हा थोडक्यात आम्ही तुम्हाला दाखवूया. बघा मॅडम कशा तयार होऊन एकदम मस्त टकाटक रेडी झाल्या आहेत आणि मी बघा ड्रायव्हर. तर ह्या ब्लॉगमध्ये आज खूप मजा करायची, धमाल करायची आहे. डॉक्टरकडे जाऊन आलं तर डॉक्टर काय बोलतो, त्याच्यानंतर पुढचा दिवस कसा आहे आपला ते आपण बघूया. तर आम्हाला तुम्ही बघत राहा, मजा करत राहा आणि तुमचे सजेशन आम्हाला देत राहा. तर निघालो आता. गाडीमध्ये गॅस भरणं फार महत्त्वाचं असतं. आपण भरूया गाडीमध्ये गॅस. हे आमचे रेग्युलर आहे. आम्ही खूप लेट झालो आहे. आम्हाला पोचायचं होतं 11:30ला आणि आम्ही घरूनच निघालो 9ला. आता जस्ट लोक पोचता 3 तास दाखवत आहे. नंतर हॉस्पिटलला डॉक्टरला थोडा रिक्वेस्ट करतो की थोडा आम्हाला टाईम द्या. हे बायकांमुळे होतं सगळे, यांचा मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी. बघा ना, बघा हॉस्पिटलला जाताना मेकअप बघा. झोप तर कधीच होत नाही मित्रांनो. आज 6:45ला चहा देणार होती. 6:45ला चहा देणार होती. 8:30ला चहा. मला तर येणार, मी थकलेला असतो, दिवसभर काम करतो. हो, बाहेर जाऊन थकायला होतं आम्हाला. बघा मेकअप बघा मित्रांनो. आणि आम्ही बघा आमचं बघा तुम्ही बघा. लावून देते ना, लाव फाउंडेशन लाव. चला बघत राहा, मजा करत राहा. बघा मॅडम बोलता लेट होतं. असं आहे ना मित्रांनो, कसं आहे आमचा चमू. तर मित्रांनो, हा जो व्लॉग येणार आहे या व्लॉगमध्ये तुम्हाला कॅमेरा क्लिअरिटी कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा. कारण की आम्ही एका नवीन कॅमेऱ्याने हे शूट करत आहे. एवढा काय म्हणजे एवढं पण काय खूप असं हे नाही आहे. पण कसं वाटलं, मोबाईलपेक्षा तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला समजेल की काय बरोबर काय चूक. ओके. हे बघा सकाळी उठून बघा. हां मनीषा नाश्ता करणार का? काय मी भरवलं भरू नका. तुम्ही कुठे थांबली गाडी तर थांबवा. काय करणार वरप्पा वरप्पा. सकाळी सकाळी मग सकाळी काय पाहिजे? साऊथ इंडियन म्हणजे उदाहरणार्थ बटर डोसा. कसं एक्सप्रेशन आहे तोंडात. बटर डोसा, साधा बटर डोसा. अजून काय तुम्हाला काय आवडतं? मला आवडतो पायनॅपल शिरा आणि उपमा इडली. आपण गरीब माणूस आहे बाबा, आपल्याला काही पण चालतं. गरीब माणूस उपमा आणि शिरा खातो आणि गरीब माणूस काय करणार. ट्रॅफिक काय आमचा पिच्छा सोडत नाही आहे. आम्ही ट्रॅफिकमध्ये पूर्णपणे अडकलो आहे आणि टायमिंग आहे पोचण्याचं बघा. आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट 11:50ची होती. आता मला फोन करून सांगावं लागेल की आम्हाला लेट होतं आहे. आम्ही पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये अडकतच चाललो आहे. असा दिवस असतो, कारण की आम्ही जिथे राहतो तिथून मुंबई पोहोचण्यासाठी 3-3.5 तास लागतच असतात. पूर्णपणे ट्रॅफिक आहे आणि मॅडमचं तर एंटरटेन चालू आहे त्याचं. आणि मित्रांनो मी पण बघा कसं वाटतं तुम्हाला, ही लुक माझं कसं वाटतं मला सांगाच बरं. आणि आता थोडीशी एनर्जी लेवल डाऊन आहे, कारण की थोडंसं खायला नाही घालत नाही आपण. खायला मनीषा भूक लागली. भूक लागली. ठीक आहे बघतो पुढे काहीतरी शेंगदाणे मला भेटतो का. हे बघा असे ट्रॅफिकमध्ये अडकतात असे लोक. हे रॉंग साईड जातात, समोर जाऊन उभे राहतात. असे मूर्ख लोक असतात. यांना असे मूर्ख लोक म्हणतात की यांना नियम माहीत नाही ड्रायव्हिंगचे. हे बघा समोरनं गाडी यायला जागाच नाही झाली. आता एका मूर्खाच्या पाठीमागे हे 7-8 मूर्ख डायरेक्ट तिथं पोचलेत. मंडळी बघा ही अशी म्हणजे ट्रॅफिकमध्ये आम्ही असं फसत जातो आणि खूप मेंटली हॅरेसमेंट. माझा तर व्यवसाय हाच आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचाच व्यवसाय आहे. दिवसभर आम्हाला हे सगळे चॅलेंज सहन करावे लागतात.
तर याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मनुष्याला लागली भूक, त्याच्यामुळे मनुष्याचा आवाज येत नाही आहे. बघूया पुढे कुठे काय मिळतं का. जर काय मिळालं तर मनुष्याला नक्कीच आपण काहीतरी खाऊ घालून देऊ. तुम्ही नाही खाणार? आता ती खाणार तर मला तिला कंपनी देण्यासाठी मला थोडंफार खावाच लागेल ना. असं जाईल का की नवरा एकटा, बायको एकटी खाते, नवरा तोंड बघेल. बात तो सही है. बात तो सही आहे. बात तो सही है. तर विषय असा आला की आम्ही खूप लेट होत होतो, म्हणून ट्रॅफिकमध्ये अडकू नको आणि हॉटेलमध्ये जाऊन टाइमपास नको करायला. अर्धा तास गेला असता. अर्धा तास गेला असता म्हणून आम्ही तळोजा MIDC मध्ये एक फेमस वडापाव आहे. काय मनीषा? A1. आणि मुलाला फार आवडतं. आमच्या खुशालला आवडतो आणि मलाही आवडतो. तर अशा प्रकारे मनीषाचा ब्रेकफास्ट झालेला आहे, कारण की डॉक्टरकडे जायचं आहे. पटकन घेतला. मी पण खाल्ला ड्राईव्ह करता करता. म्हणजे तुम्हाला हा एक मला दाखवायचं होतं की वेळेला किती महत्त्व असतं. आणि खिशात तुमच्या पैसे असताना सुद्धा जर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हा विषय आहे, बाकी काहीच नाही. चला, अशाच गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये, हे आम्ही तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही अटल सेतूला लागलो. काय सुंदर नजारा आहे. जस्ट एंट्री केली. माझा मूड आहे तो उठून नाचावं. काय मूड आहे तुझा? ते उठून नाचावं. असा सुंदर नजारा आहे. काय करणार आता? अलाउड नाही ना इकडे गाडी थांबू शकत नाही. अहो, तुम्ही डॉक्टरकडे चालले आणि नाचायची बात करता. काय करावं बाबा, हिचं काय खरं नाही. पण असं नजारा पाहिला कसं वाटतं ना, फ्रेश एकदम मस्त वाटतं. ठीक आहे, ठीक 11 आहे. वाजले तुम्हाला म्हणाले का 11? ती इच्छा पूर्ण करतो. ऊन नाहीये, काहीच नाहीये. एकदम बरं वाटत होतं ना. छान नजारा आहे. आता आपण अटल सेतूवर आहोत. अटल सेतू आहे खूप छान झालं आहे. खूप वेळ वाचतोय. तर हा आलाय अटल सेतूचा टोल. अटल सेतूच्या टोलवर मंडळी बघा, अटल सेतूवर आहोत आम्ही आणि पावसाचा जोर बघा. पुढचं काही दिसत नाही, काहीच दिसत नाही पुढचं. एवढं फुगं आहे ना, काहीच समजत नाही. खूप धुकं आहे. जवळचा हे पण दिसत नाही काय. जवळची गाडी पण दिसत नाही अटल सेतूवर. काहीच दिसत नाही बघा आजूबाजू. रॅपिडो बुक करून चाललं हॉस्पिटलला. खूप गडबड झाली आज आणि लेट पण खूप झालं. डॉक्टरांना फोन केला होता 10-15 मिनटं लेट होईल म्हणून. हाजी अलीला हिरापन्नाला गाडी पार्क केली, रॅपिडो बुक केली. हे दादा रॅपिडोवाले थांबले आमच्यासाठी 5-10 मिनटं आणि आता आम्ही चाललो हॉस्पिटलला. थँक्यू सो मच. हा आहे मुंबईचा पॅटर रोड. हे समोर दिसतंय त्या अँटिलिया. फायनली आता आम्ही पोचलो आहे हॉस्पिटलला. अंदर लेना भैया. बघू शकता अँटिलिया किती छान दिसतं. आणि हे आलं आहे आमचं जसलोक हॉस्पिटल. आता नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. आगीवाला गेट. डॉक्टर आले आहेत, मीटिंग करते. कशाला टेन्शन आहे? डॉक्टरचं म्हणणं असं आहे की पायाची गादी फाटली आहे, म्हणून एक्सरे काढण्याची तयारी चालू आहे. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे. आता आम्हाला MRI करण्यासाठी सांगितलं आहे. त्याच्या वेटिंगमध्ये बसले मॅडम. MRIच्या वेटिंगमध्ये बसले आहेत. फोन पण चालू आहे. जुनी गाडी एकदाची नवीन करून घेऊया, काय बोलतं? खत्म. बाय बाय, टाटा.
गुड बाय. करताना सगळे ऑर्नामेंट्स वगैरे सगळे काढायला सांगितलेत. मॅडम तर ऑर्नामेंट्स वगैरे सगळे काढतोय आणि आता MRIची तयारी. मनीषा MRIसाठी गेली. आता बघू काय होतं. मित्रांनो हॉस्पिटलची नवीन बिल्डिंग बनते आहे, पण ते बिल्डिंग जाऊ द्या. MRI झाला, त्याच्यानंतर एक्सरे झाला, सगळं झालं आणि मॅडम बघा कुठे आहे. आणि हे आमचे काका आहे भेळवाले. पेटा रोडला आल्यानंतर तुम्ही 5 वाजले. जसलोक हॉस्पिटलच्या समोर इथं नक्की भेळ खा. मुंबईचे असतील त्यांना सगळ्यांना 35 वर्षापासून जुने इथं भेळ विकतात आहे आणि हा पण एक आमचा फेवरेट अड्डा आहे. आता मॅडम भेळ खाणार. बस तिथे बस. भूक लागली. काय करणार बाबा, वेळेवर वाजवत आहे बघा. काल एकदा नाही, आज वेळ. लेकिन अंकल का बेल खाने को हम बदलापुर से आते हैं. मैं बोला मैं गाड़ी लेके आता हूँ, अंदर रुक. नहीं बोला मुझे बेल खाना है. पार्किंग में जाके गाड़ी लेके आओगे तो फिर बेल खाने को नहीं मिलेगा. या बघा किती सुंदर काय केलं. कैरी आणि अशा प्रकारे जसलोकचं सगळं काम संपलं. त्याच्यानंतर मी मॅडमनी भेळ खाल्ली मस्तपैकी. आणि भेळ खाऊन झाल्यानंतर आता आम्ही पार्किंगमध्ये आलो. पार्किंग आम्ही कुठे करतो, हिरापन्ना मार्केटला. हिरापन्नाला आमची गाडी पार्क केली, तिथून गाडी घेतली आणि आता मस्त निघालो आहे जरा हवा खायला मरीन ड्राईव्हची. तर बघत राहा गंमत. आता मनीषाला काही भूक लागणार नाही, कारण की भेळ खाल्ली, सगळं काही व्यवस्थित झालं आहे. ओके चलो, तर आपण चालतो आहे मरीन ड्राईव्हला. आणि हे बघा मुकेश भाऊंचं घर. बघितलं का तुम्ही मुकेश भाऊंचं घर? दिसतं का ते समोर? मुकेश भाऊंचं घर बरं का आपल्या. मजा येते ना. फायनली आपण पोचलो मरीन ड्राईव्ह. 5:45 मंडळी. खूप दिवसा टाईम मिळाला आम्हाला इथे पोचायचा आणि थोडंसं मनीषा रिलॅक्स वाटतं. तर अशा प्रकारे आम्ही मरीनवरून निघालो. आता लागलो आहे फ्रीवेला आणि खूप ट्रॅफिक आहे फ्रीवेवर. या ट्रॅफिकचं माझं असं की माझी सवत नाही की दुसरी बायको आहे का काय असं आलं आहे. सॉरी, चुकीचा शब्द वापरला. आणि जेव्हा पाहता माझ्या सोबतच असते, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत सोबत. जेवढा वेळ मनीषा नसते तेवढा वेळ ट्रॅफिक माझ्या सोबत असते. मॅडम तो बसलाय नामस्मरण करायला. मॅडम करते नामस्मरण आणि आम्ही करतो आमचं काम. तर निघालो आम्ही घरी जायला. अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस होता. मुंबई बघा रात्री कशी वाटते फ्रीवेवरना. येस, लाईट लागली. थँक्यू. तुमच्यासाठी मी खास लाईट लावले गव्हर्नमेंटला. बघा बिल्डिंग किती उंच आहे बघा. त्या बिल्डिंगवरती जर कपडे आपण वाळले आणि समजा फॉर एक्झाम्पल आपला बनेन वाळा टाकला आणि साला उडलं तर छायला कुठं जाईल नाही का बनेन? हां, बनेन कुठं जाईल? मुद्दाहून बनेन बोललो, दुसरं काय बोललो नाही. बनेन लय बनेन घ्यावं लागतील इथं आपल्याला रोज एक. हा ना, बघा एवढ्या वरती राहायचं ते बनेन कुठं वाट टाकत असते बरं सांगत बघा. बनेन कुठं वाट टाकत असते? तिथं एवढ्या भारी घरात बनेन वाट टाकलेलं बघितलं, पण कसं ते वाटलं का? काहीतरी वेगळी अरेंजमेंट असेल त्यांच्याकडे बनेन वाळायची. काय असेल मनीषा? स्टँड घरात का वाजते? यायला आपण आपल्या बेडरूमच्या गॅलरीत, दुसऱ्या बेडरूमच्या गॅलरीत कपडेच. बघू आपण असं समजा कधी आयुष्यात आपल्या असं घर घ्यायची वेळ आली तर बिल्डरला पहिले विचार, भाऊ कपडे कुठे वाळत घालायचे ते सांग मला, मगच मी घेतो तुझं घर. आपल्या घरात कसं पोरं असतात, चड्ड्या बिड्ड्या म्हणजे पोराच्या. आता नातू येतील त्यांच्या. मी काय चुकीचं बोलत नाही. आणि बघा इकडनं अटल सेतूला जायला असतं, पण आता आम्हाला अटल सेतून नाही जायचं आहे, कारण की आमची सकाळी पूर्ण जिरली 250 रुपयाची. आता
आत्ता नाही जिरवायची, आता आमच्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही मस्त रमत गमत इथून आता निघू चेंबूरून जाऊ वाशी, आणि वणीच्याला वाशीला गेलं भूक लागते, मग बरीशाला काही ते खाऊ घालतो वाशीला. आता भेळ जिरली असेल, जिरली का बरीशा भेळ? हां तोंडाने बोल. हो ना. जिरली. मित्रांनो असं आहे बाबा, एवढे बायकोचे नखरे सहन करावं लागतात. बघा आहे का माझा एक नखरा तुम्ही बघितलं का सकाळपासून, की मला काही खायला दे का प्यायला दे का मला हे दे का ते दे. तुमच्या खाण्याच्या वेळेसच मुद्दाम ते कॅमेरा ऑन करत नाही आणि पटापट खाऊन घेतात. काय नाही मित्रांनो, मी सकाळपासून तुम्हाला सांगतो, एक वडापाव, दीड वडापाव, नंतर टी पोस्टमध्ये अर्धी एक भाकरी, अर्धा पॅटीस आणि बन मस्कामधले 1 का 1.5 तुकडा आणि अर्धा चहा आणि एक भेळ मी खाल्ली. आणि ह्या मॅडमनी शेवपुरी कोणी खाल्ली? हां म्हणजे एक भेळमध्ये आम्ही दोघांनी खाल्ली, आणि मी शेवपुरी बदल्या 6 पुऱ्या येतात तर 5 पुऱ्या खाल्ल्या बस. आणि त्याच्यानंतर काहीच नाही मित्रांनो, गळा सुकलाय फार एकदम, खरं सांगतो जे तुम्हाला. गळा ओला करायचा टाइम आला असं. आज शुक्रवार, त्याच्या आईला आज तर रावण बनणार आहे मी. तुम्हाला दाखवलं मी रावण बनल्यावर कसं. दुःख आहे मला, टेन्शन आहे माहिती आहे का, माझ्या बायकोची तब्येत बघते, मला थोडंसं काहीतरी मन हलकं करावं लागेल ना, कुठंतरी जावं लागेल ना, ते सांगा ना. काहीतरी 650 ml घ्यावं लागेल ना मला, त्याच्याबरोबर काहीतरी तुकडे ताकडे खावं लागतील. त्याचे टाका घेऊन तुम्हाला ते पण दाखवलं, तुकडे खातात ना. भेटूया लवकरच. बायकोचं दुःख काय करणार. तर अशा प्रकारे आम्ही आलो आमच्या घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.